रेणापूर शहरामध्ये इलेक्शन सुरू आहेत रेणापूर नगरपंचायतीचे आणि साधारण 17 वॉर्ड इथं आहेत. 17 वॉर्डमध्ये 17 उमेदवार आणि एक नगराध्यक्ष अशा पद्धतीची लढत आपल्याला इथं पाहायला मिळते. प्रामुख्यानं दोन लढती महत्त्वाची दुहेरी लढत इथं आहे असं म्हणायला हरकत नाही. काँग्रेस विरुद्ध BJP ही पारंपरिक लढत आहे आणि या ठिकाणी दोन्ही पक्षाकडून मोठी ताकद लावली जाणार आहे. आज 25 नोव्हेंबर म्हणजे फॉर्म वापस घ्यायचा, शेवटी फॉर्म काढून घ्यायचा हा शेवटचा दिवस आहे, शेवटची तारीख आहे. कालपर्यंत बऱ्याचशा लोकांनी फॉर्म काढून घेतले, परंतु आता जे उमेदवार आहेत आजपासून तर ते आता शेवटपर्यंत लढणार आहेत असं चित्र आता इथलं स्पष्ट झालेलं आहे. आजच्या तारखेपासून आपण रेणापूर या गावामध्ये फिरणार आहोत, वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाणार आहोत आणि लोकांचं मत काय आहे जाणून घेणार आहोत. कोणत्या विषयावर नेमकं या ठिकाणी आता यावेळीची निवडणूक होणार आहे, लोक तरुण महिला कोणाला मतदान देणार आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण इथं एका ठिकाणी आहोत प्रभाग क्रमांक 11च्या परिसरामध्ये, म्हणजे मेन हायवेवरच साधारण आपण मेन शहरामध्ये एंट्री करण्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी हा प्रभाग आहे. इथं काही तरुण मंडळी बसलेली आपल्याला दिसली, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. आपल्यासोबत एक युवक आहेत. काय नाव आहे सर आपलं? हुसेन पठाण. बरं, काय करता तुम्ही? काय नाही, व्यापाराचं आहे. व्यापारी आहे तुम्ही. बरं, काय म्हणता एकंदरीत कशा पद्धतीने आता इथली निवडणूक सुरू आहे, कसं एकदम रेणापुरात जी आहे ती भाजपची सत्ता येणार आहे. बरं बरं. अभिषेक भैयाच्या नेतृत्वात जे चाललंय ते अभिषेक भैयाच्या आईच नगराध्यक्ष होतील. बरं, ठीक आहे. तर मग भाजपची सत्ता येणार असं तुम्ही म्हणताय, पण काय नेमकी कारण आहेत कशासाठी भाजपला हे पॉझिटिव्ह असं वाटतं? भाजपला पॉझिटिव्ह उदाहरणार्थ जसं लाडकी बहीण चालली, रेणापुरात काही लोकांचे कामं झाले, रस्ते झाले, नाल्या झाल्या, कुठले मंदिराचे सभागृह झाले, कुठं स्मशानभूमी झालेत, हे कामं झालेत. हे 8 वर्षात कामं झालेत. त्याच्यामध्ये आमचे नगराध्यक्ष अभिषेक वाकनगरे यांना 5 वर्षाचा कालावधी होता, त्याच्यामध्ये 3 वर्ष कोरोनामध्ये गेले. भयानी 2-2.5 वर्ष कामं केले. त्यांनी भरपूर फंड आणला, कामं सुरळीत आता चालू आहेत. काही राहिलेली जी कामं आहेत ते आपण नगरपंचायतचं झाल्यावर नंतर काम चालू ठेवू आपण. ठीक आहे. एकंदरीत विकास कामं भरपूर झालीत असं तुमच्या या ठिकाणी म्हणणं आहे. आणखी मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. कोणते कामं सध्या चालू आहेत किंवा कोणते महत्त्वाची कामं इथं झालीत असं तुम्हाला वाटतं? नगरपंचायतचे सगळेच कामं झालेले आहेत. इथं आपल्या वार्ड क्रमांकामध्ये आधी रस्ते नव्हते, फार परिस्थिती बेकार होती. ती सगळे कामं झालेले आहेत. आपले घरोघरी सिमेंट रोड झालेले आहेत आणि असं बी पाण्याचं बी चांगलं तुटलं आहे इथं. अच्छा, बरं. मग आता काँग्रेस आणि BJPची तर लढत आहे, तर काँग्रेस आणि BJP दोन्ही मोठी ताकद लावताना आपल्याला दिसून येत आहेत. तर लोकांचा कल कुठल्या बाजूला असू शकतो यावेळेस वाटतं? BJPच्या बाजूला असू शकतो. का बरं BJPच्या? म्हणजे कारण विकास झाले ना. हां, विकास झालेला आहे, 100% विकास झालेला आहे. बरं, ठीक आहे. तर एकंदरीत विकास झाल्यामुळं हा कल BJPच्या बाजूने असेल असं इथं युवकांचं म्हणणं आहे. तरुण मंडळीसोबत आपण चर्चा करतो. आणखी काही बरेचसे प्रश्न आहेत, आपण त्यांच्यासोबत पुढील प्रश्नावर सुद्धा चर्चा करणार. आपल्यासोबत काही युवक आणखी आहेत. सर, काय नाव आहे आपलं? मकसूद शेख. बरं, काय करता तुम्ही? मी एक मिस्त्री आहे. बरं बरं. मग आता बऱ्याचदा आपण पाहत असतो की विकास कामावर मतदान होतं, परंतु आता समजा काही दलित समुदायाचे लोक आहेत, मुस्लिम समुदायाचे लोक आहेत, मग पारंपरिक मुद्दे जे चालतात तुम्हाला माहीत असेल की हिंदुत्वाचा मुद्दा असतो किंवा मुस्लिम समाजाचे लोक BJPला मतदान करणार आहेत किंवा दलित करणार आहेत, असा काही प्रकार इथं आहे का? नाही ना, आमच्यापाशी कोणी जातीवाद नाही. बरं बरं. सगळे आमचे जेवढे बी मुस्लिम समाज आहे अभिषेक भैया आणि रमेश अप्पाच्या सोबत आहेत. बरं बरं. मग आता कोणती नेमकी कामं आता इथं एका तरुणाने सांगितलं बरीचशी कामं सुरू आहेत, कोणती नेमकं सुरू आहेत? 75 कोटी कामं झाली आहेत. 75 कोटीची कामं झालेली, अजून 50 कोटी शिल्लक आहेत. पुन्हा अजून आमच्या मुस्लिम समाजाला 2 कोटी शादीखान्याला दिले, त्याचे मारपूट झालेलं आहे. बरं बरं. पुन्हा ईदगाह कणपणवाला 1 कोटी रुपये, बरं, अजून 50 लाख रुपये आले. अजून 1.5 कोटी रुपये दिले. बरं. मग यावेळेस नगराध्यक्षपद हे भारतीय जनता पार्टीला भेटेल? भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष राहील और नगर पंचायतवर जी झेंडा आहे भारतीय जनता पार्टीचा राहील. आणि अभिषेक भैया कणगिरेच नगराध्यक्ष होईल, त्यांचे घरचे आहे. ठीक आहे, ओके. तर या ठिकाणी आपण तरुणांसोबत चर्चा केली आणि समजून घेतलं की काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण आता इथं हे तरुण भेटले होते, आणखी आपण मध्ये जाऊयात. प्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरणार आहोत, महिला या संदर्भामध्ये काय म्हणतात हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी फिरत असताना काही तरुण पण आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. काय नाव आहे तुमचं? सूरज प्रकाश फुलारी. बरं. मग आता काय वातावरण आहे इथलं या परिसरात? या प्रभाग क्रमांक 11 मध्ये किती उमेदवार सध्या निवडणूक लढवतात? 17 उमेदवार निवडणुकीमध्ये आहेत. त्याच्यापैकी आणि 11 मध्ये राजू शेठ आहेत. बरं. आणि दुसरे कोण आहेत? सचिन नेगे काँग्रेसकडून. काँग्रेसकडून. ओके ओके. तर मग कशी परिस्थिती आहे सध्या इथली? परिस्थिती म्हणजे इथला निकाल एक खाद्य आहे BJPचा.
कारण की गेल्या टर्मला फक्त काही मतानं 13 मतानं आमची सीट पडली होती. त्याच्यामुळे आम्ही 8 वर्ष पाठीमागे गेलो. आमचा कसला विकास झाला होता. अभिषेक भैयाने विशेष लक्ष घालून इथं रोड हे केलेत आमचे. हा, बऱ्यापैकी काम झालं इथं. बर, मग ते माग कोणाकडे होते हे पंचायत, कोणाकडे होती म्हणजे त्यावेळेस? नगराध्यक्ष अभिषेक काकींकडे होती. बर बर बर. मग आता काय, आता आणि त्या काळामध्ये काय फरक पडलाय का? विकासाचे फरक कामं खूप झाले? झालाय. फरक कामं झालेत, रोड झालेत, सर्व वार्डामध्ये रोड आता झाले. गल्लीमध्ये 1-2 ठिकाणी मधल्या साईडचे रोड नाहीत, त्याच्या संदर्भात काही नाही, रोड मंजूर झालेत. आचारसंहिता लागल्यामुळे त्या रोडचं काम झालं नाही. त्या रोडला बजेट आलेलं आहे, सगळं झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत वातावरण मग बीजेपीचा प्लस आहे. हा, बीजेपीचं 100% प्लस राहील आमचं बूथ. बरं, मग काय नेमक्या विषयाला घेऊन तुम्ही इथं प्रचार करताय नेमकं? प्रचार म्हणजे कामं केले तर सगळ्यात विषयामध्ये नगरसेवक नसताना सुद्धा, राजू शेठ पडले असताना सुद्धा खूप लक्ष त्यांचं होतं या वार्डावर लक्ष असून त्याने भैयाला वारंवार सांगून विशेष लक्ष घालून रोड केले तर रोड मंजूर झाले. तर आपल्यासोबत इथं या परिसरातील नागरिक आहेत. काय नाव आहे आपलं? माझं नाव आहे रफिक जलील कुरेश. बरं, आता या इथं आधी ग्रामपंचायत होती 2017 मध्ये, आता नगरपंचायत बनली. काय फरक झालाय का हे? हा, लय फरक झालेला आहे. बरं, मग आता काय विकास? आता ही 10 वर्ष आधी इथं 7,000 रुपयाचा फ्लॅटचा भाव होता. माझे स्वतःचे इथं 4 फ्लॅट होते. आता 15 पर्यंत भाव गेलेला आहे. आणि ही जी काम केलेलं आहे बिचू अक्कनगिरे ह्यांनीही केलेलं आहे. एवढं मार्केट आलं तर त्यांच्यामुळं, अभिषेक अक्कनगिरे यांच्यामुळं आलेलं आहे. आणि ही रोडाचे, नाल्याचे सर्व कामं झालेले आहेत त्यांच्या काळामध्ये. बरं, मग आता काँग्रेस पण आहे, इथं बीजेपी आहे, दुसरे कुठले पक्ष आणखी आहेत का निवडून येण्यासारखे? इथं निवडून येण्यासारखे दुसरे पक्ष कोणी नाही. बरं बरं. काँग्रेसचं कसं आहे नियोजन? काँग्रेसचं बी आहे पण तेवढं नाही सध्या. त्यांचा प्रचार वगैरे तर? हां, प्रचार वगैरे चालू आहे त्यांचा बी, पण येण्याची शक्यता नाही.